मॅम सॉरी, कट झाला होता फोन हो माझा. हो हो हो. चौथा बीट लिहिलाय टर्निंग पॉइंट, हो जिथं हो कॅरेक्टर डिसिजन घेतो. आणि पाचवा हो. बीट आहे एंडिंग, शेवटचा चेंज. एंडिंग म्हणजे काय मिळालं ते नाही, तर एंडिंग मध्ये म्हणजे कॅरेक्टर कसा बदलला, काय बदललं त्याच्यामध्ये. हे लिहिताना काही नियम आहे जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत. नियम लिहायची गरज नाहीये, पण विसरत असाल तर लिहून घ्या की फुल स्टोरी लिहायची नाहीये. तुम्हाला फक्त या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. ठीक आहे. सिंपल सेंटेन्स मध्ये प्रिसाईस लिहायचंय, ऍक्युरेट. वेग नाही लिहायचंय पसरवून की तो खूप दुःखी होता किंवा असं झालंय तसं झालंय. थेट उत्तरं पाहिजेत आपल्याला सगळ्या प्रश्नांची. हम्म. हा इन्सिडेंट झाला, त्याला हेच पाहिजे होतं, हा इन्सिडेंट झाला, आणि मग हा प्रॉब्लेम आला त्याच्या लाईफमध्ये. कोणतरी तो चढत होता एका झाडावर, तर एका पोराने त्याची टांग खेचली आणि त्याला खाली पाडलं. ऍक्युरेट पाहिजे काय प्रॉब्लेम आला. ठीक आहे. हम्म. हं. आणि सिंपल सेंटेन्स मध्ये लिहायचंय. पूर्ण स्टोरी लिहायची नाहीये, म्हणजे खूप मोठी स्टोरी नाही लिहायची आहे. हं. शॉर्ट मध्ये तुम्हाला तुमचे 2-3 वाक्यामध्ये हे सगळे बीट्सचे तुम्ही आन्सर लिहायचे आहेत. ठीक आहे. तर तुमची एक शॉर्ट स्टोरी तयार होईल. तेच बीट्स जर जोडलेत ना, तर एक शॉर्ट स्टोरी तयार होईल. खूप मोठी स्टोरी नाही लिहायची. म्हणजे याच्या व्यतिरिक्त अजून ऍड नाही करायचंय की तो घरून निघाला, मग त्याने प्रवास केला, मग तो हॉस्टेलमध्ये पोहोचल्यावरती तो विचार करत होता की अरे यार, इथं तर मला घाबरल्यासारखं वाटतंय. ठीक आहे. हो मॅम. ठीक आहे. एवढं करून आपण आजचा क्लास आपला संपूयात. उद्या सुट्टी आहे का, क्लास आहे मॅम? परवा सुट्टी आहे, रविवारी सुट्टी करू. शनिवारी हा, करूयात क्लास. ठीक आहे मॅम. हो मॅडम. ठीक आहे. थँक्यू सो मच मॅम, अगदी मॅडम मोत्यासारखं मॅडम शिकवतात. हा छान एक छान मुद्दे. विचारायचं होतं मॅडम. हा. काही अडचण आली तर फोन करू हो शकतो हो ना हो आम्ही हो 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 हो. फोन करा. जर समजा दिवसभर? मी बिझी असली तर मी तुम्हाला कॉल बॅक करीन. नाही उचलला तर मी कॉल ठीक आहे. बॅक किंवा करीन. किंवा मेसेज मेसेज करू. हा, फोन केला तरी चालेल, मेसेज केला तरी चालेल. ठीक आहे. हं? पण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करा. तुम्ही ऑलरेडी कॅरेक्टरचा रुटीन लिहिलाय. आता तो रुटीन तुम्हाला ब्रेक करायचा आहे. ब्रेक करून तुम्हाला इन्साइडिंग इन्सिडेंट लिहायचा आहे. तो ब्रेक करण्यासाठी सगळं खूप सोपी आहे. हो हो. मॅम. जर तुम्ही समजून घेतलं ना, सगळं खूप सोपी आहे. त्याला ब्रेक करायचंय. त्याच्या रुटीनला ब्रेक करण्यासाठी इन्साइटिंग इन्सिडेंट लिहायचंय, त्याला स्ट्रगल मध्ये टाकायचंय, आणि शेवटी त्याला बदलवायचंय, सकारात्मक किंवा नकारात्मक. एंड ओके. तुम्ही कसाही देऊ शकता. हो हं? हो अ, मॅम. हो मॅडम. आणि हे आम्ही जे शिकतो ते म्हणजे आम्हाला समजतंय असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे तुम्ही जे शिकवताय ते आम्ही ते कॅच करतोय असं? ते बघा, माझा तो जो काय म्हणते जशा बद्दल. आकलन क्षमता आहे ना, ती माझी तेवढी नाहीये की म्हणजे आपण पुढच्या माणसाला समजतंय की नाही आपण हे हे करू शकू. मला एवढं समजतंय की हा, म्हणजे 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 मला हे म्हणायचं होतं हा, की आम्ही आम्ही जे शिकतोय ते म्हणजे योग्य याच्यावर आहोत म्हणजे. म्हणजे ऍज अ स्टुडंट तुम्ही चांगल्या प्रकारे शिकताय की नाही असं. हा हा. किंवा त्या 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 गोष्टीला लायबल आहेत म्हणजे आमचे. येस आता येस एक येस. तुम्ही तर ते आहात उगा शाळेत. तुमच्यामध्ये. माहिती आहे का, म्हणजे तुम्ही सगळेच तुमच्यामध्ये ना, तो ऑलरेडी. बघा, आपण 4च लोक आहोत क्लासमध्ये. हो मॅडम. माझ्या तो जो एडिटिंग वाला आणि रायटिंग वाला ग्रुप आहे ना, त्याच्यामध्ये 40-40 लोक ऍड झाली आहेत की आम्हाला शिकायचे, आम्हाला शिकायचंय. पण ज्यांना ऍक्च्युली शिकायचं होतं त्यातनं 4च लोक निघालेत, 4-5च लोक निघालेत. तर ते काय कारण, म्हणजे तुम्ही ऑलरेडी कॅपेबल आहात. आणि ज्या पद्धतीनं, म्हणजे असं म्हणता येईल,
या गोष्टीचं उत्तर मी याच पद्धतीने देऊ शकते की मी माझ्या अ, आकलन क्षमतेवरती मी विचार करू शकते की हा यांना समजतंय, अंजली मॅडमला समजतंय, उमेश सरांना समजतंय, अभिषेकला थँक्यू मॅम. थोडं समजतंय, पण तो थोडासा त्याच्या डोक्यामध्ये अजून गोष्टी पण चालू आहेत. हो मॅम. तर तो समजून तरी पण तो त्याच्या डे टू डे लाईफला थोडं बाजूला ठेवून या क्लासला आणि समजून घ्यायच्या प्रोसेसला तो वेळ द्यायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तो थोडा हो डिस्टर्ब मॅम. पण आहे त्याच्या पर्सनल लाईफमध्ये, पण तरी पण तो प्रयत्न करतोय. उमेश सर फुल्ली लर्निंग मोडमध्ये आहे की जे जे शिकवतील मी ते ते सगळं शिकून घे. अंजली मॅडम फुल इम्प्रुव्हमेंट वाल्या मोडमध्ये आहे की ठीक आहे, मी आतापर्यंत जेवढं लिहिलंय कादंबरी त्या लिहिल्यात, पण आता मला याला अजून इम्प्रूव्ह करायचंय, मला आता स्क्रिप्ट लिहायची आहे. हो मॅम. ठीक आहे. दीपक सरांमध्ये पण मला एक असा रायटर दिसतो की जो इमोशनली मॅच्युअर आहे. त्याला भावना समजतात, त्याला लोक समजतात, रायटिंग बद्दल खूप काही ऑलरेडी माहिती आहे. फक्त एक स्क्रिप्ट रायटिंगचं स्ट्रक्चर जर मिळालं दीपक सरांना तर ते योग्य पद्धतीने लवकर हे करतील, स्पीड वाढवतील असं. एवढं मला ऍज अ टीचर म्हणा किंवा ऍज अ ह्युमन मला मला एवढं ग्रास्प होतंय. आणि दुसरं मला असं वाटतंय की माझी शिकवण्याची पद्धत थोडी ठीकठाक आहे, सोपी आहे आणि खूप खूप छान आहे मॅम. मी असं खूपच ऍक्च्युली छान आहे तुम्हाला सर. हा समजते समजते. अ, हो, चांगलं समजतं. मी असा प्रयत्न करते की मी जे पण शिकवीन ते तुम्हाला प्रॅक्टिकली टाकता आलं पाहिजे तुमच्या स्क्रिप्टमध्ये. जसं मी काल हे तुम्हाला फक्त तुम सांगितलं रुटीन लिहा, आज मी तुम्हाला सांगितलं रुटीन ब्रेक करा. तर हम्म. मला असं वाटतंय की तुम्ही इझिली करू शकाल, कारण मी ती प्रोसेसच तेवढी इझी करून दिली. आता त्यातला तुम्ही कसं करताय. हो हो हो. मॅडम. म्हणजे आजपर्यंत असं कधी झालं नाही की तुम्ही शिकवलंय आणि डोक्यावरून गेलं, असं झालंच नाही. प्रत्येक गोष्ट म्हणजे पॉईंट ना पॉईंट आमच्या हा. हो. म्हणजे हे झालंय. तर मला तुम्ही बोला 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 अंजली मॅडम. बोला बोला बोला. मला ऍज अ टीचर बघा, दोन गोष्टी असतात की एक यांना समजतंय का, यांना जसं समजेल तसं वारंवार हळू शब्दांमध्ये आणि बार बार रिपिटेशन करून त्यांच्या डोक्यात टाका. तर तुम्ही बघितलं पण असेल की क्लासमध्ये मी एकच गोष्ट दोन तीन प्रकारे एक सरळ सांगते, नंतर त्याला फिरवून सांगते, नंतर त्याला अजून एंटरटेनिंग वेने उदाहरण टाकून सांगायचा प्रयत्न करते. तर माझ्यातर्फे माझा प्रयत्न हो चालू आहे. मॅडम. आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला कळतंय की नाही, की अजून मी काही कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू, कुठं जड जातंय तर मी तशा पण पद्धतीने रेक्टिफाय करू शकते. नाही मॅम, बरोबर चाललं सगळं. बेस्ट प्रोसेस आहे ही. समजतंय सगळं. बरं, आणि सिम्पल मध्ये समजतं. ठीक आहे. नाहीतर काही काही गोष्टी असते डोक्याच्या वरून चालल्या जाते, फक्त आपण मान हलवतो हो हो समजलं म्हणून. हा हा. पण इथे सगळं हे समजतं. तसं नाही, तू तसं बोलतोयस, तसं तू तर एवढ्या झालं नाही आजपर्यंत. तू 4 दिवसात म्हणजे तसं एकदाही झालं नाही. हम्म कधी असं असलं तर तुम्ही सगळे मला पर्सनली फोन करू शकता. 4 स्टुडंट आहे आणि मला तुम्हाला बेस्ट रायटर बनवायचंच आहे. म्हणजे मी माझ्यातर्फे पूर्ण नक्की प्रयत्न नक्की करीन मॅडम. की तुम्ही स्क्रिप्ट जी रायटिंग मध्ये क्लिअर असले पाहिजे. हो हो मॅडम. मॅम. हम्म? उमेश सर, कुछ हो मशवरा की तरफ से. मॅम, थोडंसं मैम बोलू का मी? अ, नाही, बोला बोला उमेश सर बोला. हो. जी जी थैंक यू। मैम मुझे राइटिंग में थोड़ा भी इंटरेस्ट नहीं है और ना कभी था। पर आपने जिस तरह से सिखाना शुरू किया तो इतना इंटरेस्ट जग गया है कि अब तो मुझे ये करना ही है। अब तो राइटिंग में कुछ आजमाना है। और भले ही मैं राइटिंग में कुछ करूँ या ना करूँ, पर फिल्म देखने का जो नज़रिया मेरा धीरे धीरे बदल रहा है। मेरी ये हैबिट है कि मैं रोज एक फिल्म देखता हूँ, उसमें सिर्फ कैमरा वर्क का देखता हूँ। पर अभी मेरा नज़रिया ये स्क्रिप्टिंग की तरफ ऐसा, ये आपने इतना क्लियर कर दिया कि अब फिल्म का मजा ही कुछ और होगा मेरे लिए।
आप जो सिखाते हो छोटी छोटी बातें, जैसे हम जैसे लोग हैं कि जिसको कुछ पता ही नहीं, जिसको कुछ इंटरेस्ट भी नहीं, पर इतना इंटरेस्ट आने लगता है कि क्या ही पूछूं मैडम। बहुत अच्छा लगा मुझे ये सुन के। हो मॅम. थँक यू, थँक यू. ऍक्च्युली मी तुम्हाला हे सांगणार होते की मला इथे जे कॉलेजला शिकवतात ना, हं, तर ते मराठीचे चांगले आता नामवंत शिक्षक आहेत. एक राष्ट्रीय पुरस्कार पण आहे त्यांना मराठी एका फिल्मसाठी, म्हणजे तो एक 15-20 वर्षापूर्वीचा. हं, पण खूप फिरवून फिरवून शिकवतात. मेन पॉइंट जो आहे की खरंच इथंच शिकवलं पाहिजे आणि तेच तो सोडतात आणि ते बाकीचं सगळं नाही का, म्हणजे खूप असं हिरवून फिरवून त्यांनी काय केलं लाईफमध्ये तेच सांगत असतात, धडे पडवतात, मेन शिकवत नाही. हं, म्हणजे हं. मी तुमचा जे अनुभव घेतला ना, आज आय थिंक तिसरा चौथाच दिवस आहे आपला हां, वर्गाचा, हां. आणि जे काही मला शिकवलं ना, तर हे खूप अनुभवाने आणि खूप तुम्ही अभ्यासपूर्वक ही स्टडी हा क्लासचं जे काही आहे मेन्यू तो तयार केलेला आहे. म्हणजे मला तर हे लगेच कळलं की येस, मॅमनी येस, हे येस. खूप अनुभवाने आणि खूप अभ्यास प्रामाणिकपणाने हे एक प्रिपेअर एवढं केलेले आहेत पॅटर्न मी. तयार येस. केलं की हे विद्यार्थ्यांना हा दिलं तर त्यांना परफेक्ट म्हणजे परफेक्टच येणार. तर हा माझा अनुभव आहे. म्हणजे मी तुम्हाला इम्प्रेस नाही करत आहे. जे आहे ते सांगते की मला तुमच्याकडनं खूप कमी वेळामध्ये खूप मोलाचं आणि एकदम मोत्यांसारखं पॉइंट, की हेच हेच महत्वाचं आहे आणि हेच ह्याच्यावरतीच हे वर्षानुवर्ष 2-2 200-200 वर्ष स्क्रिप्ट चालतील. हां, हे आणि मला तुमच्याकडे. याच हं. गोष्टीसाठी लोक लाखांनी पैसे देतात आणि लाखांनी लोक पैसे पण घेतात. पण मला येस, पण, येस. मी माझे एक चांगले गुरु आहेत. गुरु म्हणजे स्क्रिप्ट रायटिंगचे गुरु नाही किंवा फिल्म मेकिंगचे गुरु नाही. माझ्या लाईफ मधले ज्यांना मी ॲज अ गाईड मानते, गुरु पण नाही किंवा असं पूजत वगैरे नाही, ते गोयंका गुरुजी, विपश्यनेचे आचार्य. तर मी विपश्यना ओके. मेडिटेटर आहे. म्हणजे भरपूर अच्छा. कोर्स केले माझे. जवळपास आता 32 कोर्स झाले आहेत मेडिटेशनचे. म्हणजे वॉव! काय खूप, मेडिटेशन. अच्छा. विपश्यना मेडिटेशन. तर त्याच्यामध्ये जो बेस आहे ना त्या टीचरचा शिकवायचा, ते फीज वगैरे काही घेत नाही स्टुडंटकडनं. पण त्यांचा जो हं. मेन गोल आहे ना, की विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी. मी कोण आहे, मी काय आहे. आता मी श्वेता तिवारीला डिरेक्ट केलंय. काल माझी ऍड, आजच माझी ऍड रिलीज झाली. आज माझ्या 2 गोष्टी रिलीज झाल्या. एक श्वेता वाह! तिवारीला, अभिनंदन मॅम. थँक यू, थँक यू. फरवरी महिन्यात माझ्या 3 गोष्टी रिलीज झाल्यात ऍक्च्युली. एक, मी गोदान फिल्म केली होती. आर-एस-एस आणि बीजेपीने गायला प्रोटेक्ट करण्यासाठी एक फिल्म बनवली होती. म्हणजे प्रोड्यूस केली. त्यांनी नाव नंतर हं. दिलं नाही की आम्ही प्रोड्यूस केली आहे म्हणून. पण ती हां, आता हां. तिचं पोस्टर वगैरे लॉन्च केलंय योगीजींनी. आणि हां. त्याची मी को डिरेक्टर होती त्या फिल्मची. आणि ती वॉव! फिल्म लिहिली पण मीच होती, गोदान म्हणून. ती रिलीज झाली 6 फरवरीला. त्याच्यानंतर श्वेता तिवारी सोबत मी ऍड बनवली, गुड स्कोर ऍप. त्याची मी डिरेक्टर होती, रायटर पण होती. ती ऍड आज लॉन्च झाली. आणि एक मी झी म्युझिक साठी गाणं बनवलं, त्यामध्ये मी आर्ट डिपार्टमेंट हँडल केलं होतं, आर्ट डिरेक्टर. ठीक आहे. तर ते पण आज रिलीज हं. झालं. पण अरे हे वाह! हे सगळं तुमच्या शिक्षणाशी किंवा तुमच्याशी रिलेटेडच नाहीये. आणि हे जर मी सांगत हं. बसेन तर हे इट इज नॉट युजफुल. आपल्यामध्ये हं. किती क्षमता आहेत ते आपल्या कामातून किंवा आपल्या शैलीतून दिसते. ते आपल्याला बोलून नाही सांगावं लागत. येस. तर हो त्याच्यामुळे मॅडम. कसं मग लोकांचा वेळ पण वाया नाही जात. आणि लोक खूप समजदार आहे, खूप हुशार आहे. आपण काय म्हणतो की जसं आपण कॅरेक्टर बिल्डिंग मध्ये बघा, नुसतं आपण बघितलं की एक चप्पल घातलेला पोरगा स्क्वेअर प्रिंटेड शर्ट घालून आणि फाटली थोडीशी जीन्स घालून स्कूटर वरून त्याचा बाप हेल्मेट घालतोय. त्या हेल्मेटला पण थोडीशी माती बिती लागू नये, थोडं हेल्मेट पण फुटू नये, आणि नॉर्मल वकिलाचे कपडे घालून तो कॉलेजच्या गेटवर सोडतोय. इथूनच माणूस ग्रास्प करून घेतोय की हा, याची बॅक स्टोरी काय असेल. तर येस मॅम. लोकांना सगळं समजतं की माणूस कसा आहे, माणसाचा ध्येय हां. काय आहे, त्याला आपला फ्लॅश मारायचा आहे की विद्यार्थ्यांना ऍक्च्युली शिकवायचंय. तर आपलं वाचायचं. जर येस ध्येय मॅम. जर
देणं जर असेल ना तर ते हो बरोबर ते अजून मस्त होऊन जातं. हो मॅम, खूप छान शिकवता तुम्ही आणि खूप छान विचार आहेत तुमचे. खूप भारी वाटतं मला. थँक्यू थँक्यू. चला, हो. येस मॅम. गुड नाईट. टेक केअर. गुड नाईट, गुड मित्रांनो, नाईट. गुड नाईट. मैम ये लॉयलिटी दुनिया में कम ही लोगों के पास होती है। हो. एवढं ओरिजिनल क्वालिटी खूप कमी हाँ, मोजक्या लोकांकडे आहे आता तर. येस. हम आपको झाड़ पे नहीं चढ़ा रहे हैं, दिल से कह रहे हैं। नहीं, हाँ मुझे हाँ अच्छा हाँ लगा मैम. आपने, आप सब लोग मुझे, इससे मैं मुझे भी कॉन्फिडेंस आता है। क्या है, मैं इंडस्ट्री में काम तो कर रही हूँ पर अपना कुछ एक्सपांड करने के लिए मुझे मेरी क्लासेस, मेरा इंस्टीट्यूट, मेरे बच्चे मेरे थ्रू सीखे। और जितने भी लोग ये बहुत सारे लाखों लाखों रुपए खर्च करते हैं ना, उसकी जरूरत ही नहीं है। अच्छे से सीखो और डायरेक्ट काम करो, डायरेक्ट काम करने के लिए कूद जाओ। जी ऐसा मैम. तो मेरे को इसको एक्सपांड करना है, तो मुझे भी आप सब लोग जो बोल रहे हो तो मुझे भी, मैंने पढ़ाया है पहले, ऑफलाइन पढ़ाया है मैंने, फिर मैंने बीच में बंद कर दिया था, काम रेगुलर था तो फिर मैंने बीच में बंद कर दिया था। लेकिन जब मैंने ऑफलाइन पढ़ा है तो मेरे को समझ में आया कि ये मैं कर सकती हूँ। और जब आप लोग ऐसा मुझे बताते हैं तो मेरा भी कॉन्फिडेंस सब जी, बूस्ट जी होता है। मॅम. खूप 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 भारी. कारण मी तुम्हाला सांगितलं म्हणजे मी माझ्या सरांचं नाव नाही सांगितलं. शेवटी गुरु आहेत. त्यांनी हो काहीतरी हो मला हो. शिकवलेलं. येस येस येस. त्यामुळे हां, तर ते तसं नाही. पण तुमच्याकडनं मी जे शिकतीये ना, तर ते एव्हरग्रीन आहे. खूप म्हणजे खूप एकदम पॉइंटेड मोत्यासारखं, की खरंच ही मोती असेल तरच आपण सुंदर अशी माळ एखादी वोवू शकतो. म्हणजे माळ कशी वोवतात ही आपल्याला पूर्णपणे समजेल. म्हणजे आता मी तिकडे पण शिकते त्यामुळे मला लगेच कॅच होतंय, की येस. अच्छा मॅमनी हे पॉइंट्स कसं शिकवलेत. जोडलंय, पहिल्या दिवसापासून आपण म्हणजे कसं सुरळीत चाललोय हो. शेवटाकडे. कारण तेवढं शिकवायला आमच्या सरांनी एक 11 महिने तरी घेतले असते. जे आहे ते मी सांगते. म्हणजे 1 वर्ष. म्हणजे और नाही का असं. मैम आपका जो जो वीडियोस आते हैं सोशल मीडिया पे, फेसबुक पे मैंने देखा था, वो वीडियो देख के ही मुझे लगा कि इससे बेटर कोई हो ही नहीं सकता सीखने के लिए। और बड़ी बात यह है कि आपने इतनी कम फीस में हमें इतना सारा दे रहे हो। ठीक है ना, हां. 10 ही दिन में पढ़ा रही हूँ मैं, फीस ठीक है। वो क्या है, एक बार अगर मैं इस्टेब्लिश हो जाऊंगी तो वो फिर बाद में फीस बढ़ती रहेगी। अपने को चाहिए क्वालिटी टीचिंग अगर होगी ना तो धीरे धीरे बढ़ेगी, फिर धीरे धीरे इंस्टीट्यूट भी फैलेगा। मिळतं, पर हम्म। मिळतं मॅम. आपलं आपल्या वाटेचं आपल्यालाच मिळतं. आपण आपल्या भले तुम्ही आज इमानदारीने थोडी-थोडी प्रयत्न करायचे. हा. हो. ते बघा आज तुम्ही जे काही आहे म्हणजे तुम्ही काहीतरी विचार करूनच एवढं शिकवताय म्हटल्यावर विचार करून फीज आकारली असेल स्वतःचं मानधन. तर म्हणजे आता ठीक आहे थोडं कमी अमाउंट वाटते. म्हणजे पैसा हा खूप हे नसतो. पैसे उद्या तुमच्याकडे आले की एवढे येतील की तुमच्या घरात नोटाच नोटा असतील. पैशाचा काही ते प्रॉब्लेमच येणार. नाही हो. ते ते जे म्हणतात ना की तुम्ही जर, इफ यू आर गिव्हिंग क्वालिटी ना, तर ती क्वालिटीच तुम्हाला सगळं देते. येस. कारण हेच ग्रो होईल ना, याच्यातूनच ग्रो होईल. खूप छान गोष्ट आहे. आवडते मला, की मग मला असं वाटतं की क्लास अजून चालू राहिला पाहिजे. तर मी माझ्या मुलांना पण तुमचे व्हिडिओ शेअर करतीये. त्याला त्याचं कसं नियोजन बसतंय मी ते बघते. मी जमलं तर त्याला पण एडिटिंगला घेणार आहे सोबत. बर बर. तो आता 10वीला आहे. हां. ठीक आहे ठीक आहे. हो, हो आणि मॅम. सगळ्यांनी पार्ट साइड बाय साइड काहीतरी चालू करा. जसं माझे पण युट्यूबला 2 चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत आणि ते मी 2च महिन्यात मॉनिटाईज केले. ओके. ठीक आहे म्हणजे, मग तुमचा आवाज आणि तुम्हाला खूप माहिती असल्यामुळे तुम्ही म्हणजे नाही का तुमचं प्रोफेशन आहे आता हा, चॅनल मला वगैरे हे माहित सगळं. आहे की आता आपल्याला माहिती आहे ना लोकांना होल्ड कसं करायचं. लोक, येस, येस. स्क्रिप्ट रायटिंग बेस आहे सगळ्याचा. सगळी गोष्ट हां. पहिलं कागदावर चालू होते. तुम्ही युट्यूब चॅनल हां. बनवा, रील बनवा, किंवा एखाद्या अगदी. व्यक्तीसोबत नुसतं बोलायचंय तुम्हाला, हं. त्याची स्क्रिप्ट तुमच्या डोक्यात चालते, कागदावर जरी हां. नसली तरी. पण हा हो. बेस आहे सगळ्या गोष्टींचा. हो मॅम. हो. आणि हे फार माहितीये, हे जे आपण शिकतोय ना, याने नाती पण हं. इम्प्रूव्ह होतात. कारण याने ना प्रत्येक कॅरेक्टरला, प्रत्येक व्यक्तीला ऍज अ कॅरेक्टर बघण्याची
त्याची कसल्या पद्धतीने ग्रोथ झाली असेल त्याच्या माइंडची, तर वी डोंट रिॲक्ट दॅट वे की अरे यार तू हो मला मॅम. असं असं म्हटलं. माणसाची म्हणूनच लेखक ना ऑलवेज मॅच्युअर दिसतो, कारण तो ना सगळे इमोशन ओळखतो. हो, हो. ऍक्च्युली ते म्हणतात ना, कलाकार खूप महान असतो. म्हणजे सगळ्या कॅटेगरीमध्ये कलाकाराला म्हणजे प्राचीन भारतामध्ये पण उच्च दर्जा दिलेला आहे, सर्वात उच्च. कारण की तो कलाकार आहे, म्हणजे तो जादू आहे त्याच्यामध्ये, की तो कुणाला तरी घडवू शकतो. म्हणजे पूर्णपणे आपल्याला वेगळ्याच विश्वातून येतो. येस. तर कलाकार मला पहिल्यापासूनच आवडतं ऍक्च्युली. खरं तर मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, पण मी नोकरी पण सोडून दिली. मला आता फक्त म्हणजे एक माझं हे ठेवलंय, की मला आता लिहायचंय. मस्त मस्त. जसं जमेल तसं लिहायचं, शिकायचं. पण लिहिणं हे कंटिन्यू ठेवायचं. असं एक मी स्वतःला टार्गेट आणि एक स्वतःशीच अग्रीमेंट करून ठेवलंय. त्यामुळे मग मी नाही का म्हणजे आपल्याला मला जी भाषा समजते, म्हणजे पहिली गोष्ट समजून घेतलं तरच पुढे जाऊ शकतो. तर मी तुमचे व्हिडिओ पाहिले ना, तर मला खूप तुमचं अनुभवी जे काही असेल 30 सेकंद, 40 सेकंदाचे व्हिडिओ, त्यात तुम्ही खूप मला अनुभवी वाटलात. म्हणजे खूप कमी वेळामध्ये खूप काहीतरी जास्त शिकवताय किंवा खूप कमी वेळामध्ये खूप मोलाचं सांगताय. तर मग म्हणून मी मेसेंजरला मेसेज केला होता, की मला वर्ग लावायचा आहे म्हणून. आणि मला भारी वाटतंय. मी जमलं तर मुलगा पण माझा बघू आता त्याचं काय नियोजन आहे 10वीचं. कधीपासून परीक्षा आहे. मग आम्ही दोघं पुन्हा एडिटिंगला आहोतच. चालेल चालेल चालेल. हो, हो मॅम. ठीक आहे. एडिटिंग शुभेच्छा तुम्हाला. एडिटिंग मॅडम, एडिटिंग तुम्ही स्वतः शिकवता? हो, एडिटिंग पण मीच शिकवणार आहे, डिरेक्शन पण मीच शिकवणार आहे. कारण मी ऍज अ एडिटर पण काम करते, ऍज अ डिरेक्टर पण काम करते. मला 2014 पासून मी सगळंच पकडलंय या इंडस्ट्रीतलं. वाव, छान. कारण आता स्लिप समजा बाद अभि मी आता समजा एक ऍड डिरेक्ट केली, श्वेता तिवारीवाले गुड स्कोर ऍपची. तर ती ऍड जेव्हा शूट झाली ना, ती शूट झाल्यावरती एडिट टेबलवर डिरेक्टरलाच बसावं लागतं. आणि तोच हम्म. डिरेक्टर सांगतो एडिटरला की इथून काप, हे राहू दे, हे राहू दे, हे म्युझिक चेंज कर. तर ह्या सगळ्या शेअर एडिटर म्हणजे करता. काय मॅडम? मॅडम, एडिटर म्हणजे कोण, म्हणजे नेमकं काय काम असतं त्याचं? एडिटर म्हणजे बघा आता तुम्ही तुमच्या फोननं एक व्हिडिओ शूट करायचं ठरवलं की मला दाखवायचंय माझा शेतातला प्रवास, की मी इथून शेतापर्यंत पोहोचलोय. ठीक आहे. तर तुम्ही तुमचं शेत समजा 5 किलोमीटर लांब आहे आणि 5 किलोमीटर जायला तुम्हाला कमीत कमी 1 तास लागतोय. पायी जाताय तर, किंवा बैलगाडीने जाताय तर, किंवा बाईकने जाताय तर शेतातून आहे तर अर्धा तास लागू शकतो, कारण ती रस्ता तशी असते. तर तुम्ही तो अर्ध्या तासाचा व्हिडिओ पूर्ण रेकॉर्ड करून टाकाल का? आणि तो कोण बघेल की हा असा चालतोय माणूस, असा चालतोय, हे भेटलंय, कोणीच नाही बघणार. तर म्हणून मग तिथं डिरेक्टर येतो. तो डिरेक्टर घेतो शॉट, की एक माणूस आहे, तो बोलतो कॅमेरावरती की आज मी तुम्हाला माझं शेत दाखवणार आहे. कट, म्हणजे कट तेवढाच व्हिडिओ. तो डिरेक्टर व्हिज्युअलाइज करतो की मला स्क्रीनवरती काय काय दाखवायचंय. शेत म्हणजे नेमकं काय हा, दाखवतं? म्हणजे रायटर व्हिज्युअलाइज करून लिहितो की त्याला स्क्रीनवरती काय काय दाखवायचंय. आणि डिरेक्टर त्या व्हिज्युअलायझेशनला व्हिडिओच्या स्वरूपात ऍक्च्युली तसंच्या तसं शूट करतो, जसं रायटरनं लिहिलंय. तर असं. रायटरनं लिहिलेलं असेल की एक माणूस कॅमेराकडे बघून बोलतोय की मी एक शेतकरी आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे माझं शेत कसं आहे. घरून बोलतोय. कट्टू त्याने रायटरने लिहिलंय की आपण त्याचा चप्पलला घालतानाचा शॉट बघतोय, बाईकला किक मारायचा शॉट बघतोय, किंवा गाडीवरती बैलगाडीवरती बैल जोडायचा शॉट बघतोय. आणि मग बघतोय दुरून रोडवरून बैलगाडी पुढे चालली, आणि मग सरळ दाखवतोय ड्रोन शॉटने ते वावर, की हे बघा हे माझं शेत आहे. तर हा जो तुमचा 1 तासाचा प्रवास होता, तो रायटरने लिहून टाकला 2 मिनिटाच्या आत. डिरेक्टरने जसं रायटरने लिहिलं तसंच्या तसं डिरेक्टरने व्हिज्युअली ते शॉट घेतलेत, आणि एडिटरने ते शॉट सिंक मध्ये लावलेत. आणि त्याने तो जो
1 तासाचा तो जो व्हिडिओ होता त्याला कट केला, चॉप केला. तर हे जे चॉपिंगचं काम आहे, पण त्याच्यामध्ये खूप सारी क्रिएटिव्हिटी आहे. एडिटिंगचे पण खूप सारे नियम आहे की 10 सेकंद जर तुमच्या स्क्रीनवरती काहीच डोळे पकडून ठेवणारं जर होत नसेल तर शॉर्ट चेंज करा. तर ती एडिटिंगची वेगळी कला आहे. आणि आजकाल व्हिडिओचा जमाना आहे तर एडिटिंग खूपच जास्त महत्वाचं आहे. तर एडिटरचं बेसिक काम दीपक सर हेच असतं की व्हिज्युअली त्या क्लिपला व्यवस्थित पद्धतीनं कापणे आणि नुसतं त्या क्लिपला कापणे नाही. काय होतं माहितीये का, अं, जेव्हा आपण आपल्या नॉर्मल डोळ्यांनी बघतोय तर नॉर्मल डोळ्यांनी आपल्याला सगळं परफेक्ट दिसतंय. आता हे डोळे रिप्लेस केले कॅमेराने आणि कॅमेरा डोळ्यासारखं बघायचा प्रयत्न करतोय. तर हे नुसतं झालं कॅमेराचं की जो हिरवा रंग आहे तो कॅमेरामध्ये थोडा जास्त हिरवा असू शकतो किंवा कमी हिरवा असू शकतो. ठीक आहे. जसा लाईट आपल्याला या डोळ्यांनी दिसतोय आपल्या रूमचा, तिथंच कॅमेरा ऑन जर केला ना तर तुम्हाला तेवढं त्या कॅमेऱ्यात दिसणार नाही. तर डोळे, कॅमेरा ही डोळ्यांची प्रतिकृती आहे आणि आपल्याला रिअल ह्युमन एक्सपिरियन्स लोकांना द्यायचा आहे की डोळ्यांनी जसं दिसतंय तसंच तुम्ही कॅमेऱ्याने पाहताय, तसंच तुम्ही चित्र पाहताय. कारण तेव्हाच ते कनेक्ट होतील. तर नुसतं चित्र नाहीये, त्याच्यामध्ये साऊंड पण आहे. जसं आपण आता तोंडांनी बोलतोय तर आपले वोकल कॉर्ड्स आहेत, आपले कानं आहेत, ते व्यवस्थित पद्धतीनं ऐकतायत. पण जे रेकॉर्डर आहे ते या वोकल कॉर्डची गळ्याची प्रतिकृती आहे. तो प्रयत्न करतोय तसाच्या तसा आवाज रेकॉर्ड करायचा, पण तो ऍक्च्युली तसा नसतोच. तुम्ही जसं बोलताय तुमचा रेकॉर्डेड व्हॉइस तसा थोडी नसतो. ती शेवटी प्रतिकृती झाली. तर आपण ऍज अ एडिटर असा प्रयत्न करतो की किती जास्त तो ह्युमन वाला एक्सपिरियन्स माणसाला देता येईल. तर जर समजा तुम्ही गाडीला किक मारली तर तुमच्या किकचा आवाज रेकॉर्ड होणार नाही. तो तुम्हाला एडिटमध्ये किक मारताना फॉली टाकावी लागते, म्हणजे त्याला फॉली साऊंड म्हणतात त्या किकला. मग तिथं तो फॉली टाकला की मग त्याला पुढच्याला असं वाटतं की अरे याने किक मारली गाडीला. नाहीतर मग तो किकचा साऊंड चालला. तो खूप बारीक काम आहे त्याच्यामध्ये पण. फॉली टाकावं लागतं, बीजीएम टाकावं लागतं, व्यवस्थित ठिकाणी कट करावं लागतं, कुठे कुठे टेक्स्ट द्यावे लागतात. मग त्याच्यामध्ये पण फॉर्मॅट वेगळे असतो. बीजीएम म्हणजे काय? बीजीएम म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक. त्याचे पण 2 प्रकार आहे. बॅकग्राऊंड. बीजीएमचे पण 2 प्रकार आहे. एक आहे डायजेटिक, एक आहे नॉन डायजेटिक. डायजेटिक म्हणजे जेव्हा एखाद्या फिल्म मध्ये ऍक्टर स्वतः गाणं गातोय किंवा एखादी वस्तू पडतंय तर ऍक्टरला पण ऐकू येतंय, म्हणजेच डायजेटिक. म्हणजे स्क्रीनवर गोळीचा आवाज आला तर त्याला पण ऐकू आला किंवा हाच गाणं गायला लागला की कुठलं पण गाणं. आणि नॉन डायजेटिक म्हणजे ऍक्टरला ऐकू नाही येत आहे, बॅकग्राऊंड मध्ये चालू आहे. जसं ते बाहुबलीचं नाही का, कोण है वो कोण है वो, आणि तो आपला घेऊन चाललाय असा ते शिवलिंग. तिथे बाहुबलीला ऐकू नाही येत आहे ते गाणं. नाही ऐकू आलं ऑडियन्सला. असतं तर तो नाचला असता त्याच्यावरती. तर त्याला ऐकू नाही येत आहे, त्याला ऐकू नाही येत आहे म्हणजेच ते नॉन डायजेटिक बीजीएम. तर अशा आणि ह्या खूप साऱ्या गोष्टी वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. फॉलीचे वेगळे असतात, बीजीएमचे वेगळे असतात. खूप खूप बारीक काम आहे. जगातल्या 10 कठीण कामांपैकी एक आहे फिल्म मेकिंग. तर एडिटमध्ये मग ते सगळे जोडतात व्यवस्थित पद्धतीनं की फिल्म वाटली पाहिजे. मॅम एक आजच्या दिवसचा शेवटचा प्रश्न. हा, तुमची आवडतीची कादंबरी कुठली आहे मराठी? ययाती, ययाती आवडते का तुम्हाला? वि. स. खांडेकर. शिरवाडकरांची आहे ना? वि. स. खांडेकर. ते खांडेकरांची. अच्छा. हा, त्यांना ज्ञानपीठ मिळाला होता. हा, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आहे ना त्यांना? हा, त्याच कादंबरीसाठी मिळाला होता. त्यांची अश्रू पण चांगली आहे. ययातीसाठीच मिळाले. हा, ययातीसाठीच मिळाला होता Yes. त्यांना. ठीक आहे, म्हणजे ma'am. मला ती फुल ऑफ एव्हरीथिंग वाटते, त्याच्यात सगळंच आहे. चला. छान.
ओके मॅम, भेटू उद्या. टेक केअर ओके, आणि होमवर्क थँक्यू करा सो मच. शुभ रात्री. आणि हो मॅम. आणि तुम्ही जो रुटीन लिहिलाय त्याला अजून डेव्हलप करा, त्याच्यामध्ये छान ब्रेक करा त्याला आता. हो हो मॅम. हो मॅडम, हो. ठीक आहे. चला, ठीक मॅडम आहे. थँक्यू अभिषेक, मॅम. अभिषेक काही प्रश्न असेल तर फोन करशील मला. जी मॅम, जी ठीक आहे, चला. गुड नाईट एव्हरीवन. मॅम. गुड नाईट मॅम. गुड नाईट नाही फ्रेंड्स. गुड नाईट. गुड नाईट.